आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोहोळ बसवनगर वळसंग मार्गाच्या पाठपुराव्यासाठी पत्र आलं आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळालं असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 465 अंतर्गत मोहोळ बसवनगर वळसंग मार्गाच्या रुंदीकरणासाठी केंद्र सरकारनं 740 कोटी 38 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 4 मे 2026 रोजी खासदार प्रणिती शिंदे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे। खासदार प्रणिती शिंदे यांनी 16 मे 2025 आणि 13 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवलेल्या पत्रांच्या अनुषंगानं या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 465 वरील मोहोळ बसवनगर वळसंग विभागाच्या 81.73 किलोमीटर लांबीच्या रुंदीकरणासाठी 740 कोटी 38 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। या प्रकल्पामुळे प्रादेशिक संपर्क क्षमता अधिक मजबूत होणार असून सोलापूर शहर जिल्ह्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पासंदर्भात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह भाजप नेत्यांकडून यापूर्वी श्रेयवादाचं राजकारण करत खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करण्यात येत होती। मात्र आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट खासदार प्रणिती शिंदे यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रामुळे वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे। त्यामुळे या कामासाठी सातत्यानं पाठपुरावा कोणी केला हे जनतेला दिसून आलं आहे। या मार्गाच्या रुंदीकरणामुळे मोहोळ बसवनगर वळसंग परिसरातील दळणवळण अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे। तसंच हा मार्ग राष्ट्रीय स्तरावरील संपर्क व्यवस्थेशी अधिक प्रभावीपणे जोडला जाणार असल्यानं व्यापार, उद्योग, पर्यटन आणि कृषी उद्योगाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे। तालुक्याच्या आर्थिक विकासासाठीही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। दरम्यान गुरुवारी 14 मे रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 4 प्रमुख महामार्गांचं भूमिपूजन होणार आहे। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे मार्ग राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सोलापूर जिल्ह्याच्या पायाभूत विकासाला नवी गती मिळत असून मोहोळ बसवनगर वळसंग महामार्गाचा हा प्रकल्प भविष्यातील औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे।